आता ह्या कामं आणि इतर जे कामं आहेत नगरपालिकेचे, त्यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या अनेक गट जे त्यांचे झालेत त्यांचा एवढा इंटरफेरन्स आहे आणि प्रत्येक टेंडरमध्ये हस्तक्षेप करणं याच्याने प्रशासन हे त्रस्त झालंय. आणि त्यामुळे जे कामं त्याची वर्क ऑर्डर झाली गेल्या डीपीसीची, ते कामं सुद्धा रखडलेले आहेत आणि विनाकारण रखडलेत. त्याला काही कुणाचं अडथळा नसल्या तरी हे लोक काही कामं होऊ देत नाहीत, अधिकाऱ्यांवर दबाव टाकतायत. त्यामुळे आपण पाहिलं की कालच जे नगरपालिकेचे मुख्याधिकारी आहेत श्री शैलेशजी फडके यांची बदली झालेली आहे आणि चांगला अधिकारी बीडमध्ये राहावं, त्याच्या मार्फत व्यवस्थित काम व्हावं ही सगळ्या जनतेची आणि सर्वांची इच्छा असते. पण अशा प्रकारे बीडमध्ये काम होत असेल तर चांगले अधिकारी इथून पुढे टिकणार नाहीत, यायला तयार होणार नाहीत आणि आपल्याला काम सुद्धा गतीने होत झालेलं व्यवस्थित झालेलं हे पुढच्या काळात बघणं अवघड होईल.